मेंदू चार्ज करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. ज्ञान, नॉलेज इज पॉवर. नॉलेज जितकं असेल तितकं माणसाला यशस्वी कुठून कलेक्टर बी असला तर तो हो म्हणेल का नाही म्हणेल. तुम्ही जा तर खरी, प्रयत्न तर केला पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आपल्या एजन्सीचं माध्यम असं आहे, KLIC मध्ये विश्वास कमवावा लागतो. विश्वास ज्याने कमवला त्याच्याकडे कोणी रिपीट पण मागणार नाही. सांगायचा उद्देश असा. विश्वास मध्ये 3 मित्र होते. एक विश्वास नावाचा मित्र होता, एक ज्ञान नावाचा मित्र होता आणि एक धन नावाचा मित्र होता. हे 3 मित्र जेव्हा एका ठिकाणी होते त्यावेळेस एकमेकांना विचारले की आपण कुठे भेटणार. मग त्यावेळेस पहिल्याला धन विचारलं की तुम्ही कुठे भेटणार. ते म्हणे मी सोन्या चांदीच्या दुकानावर भेटेल, पैशावाल्या लोकांकडे भेटेल, श्रीमंत लोकांकडे भेटेल, असं त्या धनाने सांगितलं, म्हणजे पैसा. ज्ञान जो आहे, ज्ञानाला जेव्हा विचारलं ज्ञानाने उत्तर दिलं की मी मोठ्या लायब्ररीमध्ये मिळेल, पुस्तकांच्या माध्यमातून मिळेल, कथा कीर्तनांच्या माध्यमातून मिळेल, कुठेतरी ट्रेनिंग असेल त्याच्या माध्यमातून मला ज्ञान मिळेल. असं झाल्यानंतर कुठेतरी शाळा, कॉलेज, विद्यार्थी म्हणून मला ते ट्रेनिंग मिळेल, ज्ञान मिळेल. आणि विश्वास ज्याला मिळालं, विचारलं की विश्वास म्हटलं की मी एकदाचा गेलो तर पुन्हा कधीच येणार नाही. विश्वास हा काचेच्या तड्यासारखा असतो. एखाद्या काचेला जर दगड मारला तर त्याचे तुकडे तुकडे होतात, तो पुन्हा पूर्वपदावर जुळत नाही. तसा विश्वास जर एखाद्यावर आपल्या कस्टमरचा गेला तर आपल्यावरचा विश्वास गेल्यानंतर आपण त्या पार्टीकडे जाऊ शकत नाही. म्हणून विश्वास ज्याने कमवला तो ऑटोमॅटिक एक सॅटिस्फाईड कस्टमर इज अवर मोटो. आज समाधानी ग्राहक जर असेल तो ऑटोमॅटिक त्याचे 10 नातेवाईक, 10 फ्रेंड्स आपल्याला सांगत असतो. म्हणून विश्वास महत्वाचा आहे आपल्या व्यवसायात. एखाद्याचं जर एखादा रिन्युअल भरायला गेलो असेल आपण आणि त्याचं जर 560 रुपये लागत असेल आणि त्याने 600 रुपये दिले असतील तर 40 रुपयांनी पावती आपण इमानदारीने परत केली ना तर त्याचा विश्वास आपण कमवला. त्यावेळेस त्याने किती पैसे दिले तरी तो एवढा कॉन्फिडन्स त्याला होऊन जातो की माझा एजंट हा इमानदार आहे. माझ्या आजपर्यंत मी असं एक विजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की कस्टमरला ऑफिसची पायरी चढू देणार नाही आणि घराची पायरी उतरू देणार नाही. अशा पद्धतीचं माझं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याप्रमाणे माझ्या चोपड्याला जवळजवळ 22-23 वर्ष माझी एजन्सी आहे. आणि नंतर 7 वर्षापासून मी इथं 91-76 मी आता ट्रान्सफर केलेली आहे. पण आज सुद्धा माझ्या कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी मी चोपड्याला जातो. कोणाचं मॅच्युरिटी असेल, कोणाचं SB असेल, कोणाचा डेथ क्लेम असेल, कोणाला लोन हवं असेल, फोन करतात लोक. त्या पद्धतीने ज्या दिवशी मी टायमिंग देतो त्याप्रमाणे सर्व कामं 2-4 दिवसात मोडून येतो मी. महिन्यातनं 4 दिवस 5 दिवस तिकडेच असतो मी. म्हणजे सांगायचं विजन जे आहे, जोपर्यंत तुम्ही कोणताही व्यवसाय जोपर्यंत मनापासून करत नाही तोपर्यंत आपल्याला सफलता मिळणार नाही. सोच का बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. जिंदगी में कुछ हासिल करना हो, MDRT बनना होगा, COT बनना होगा, TOT बनना होगा, तो कश्तियां मत बदलना, दिशा को बदलो किनारे बदल जाएंगे. दिन के उजाले में ऐसा काम करो कि अंधेरे में सुकून की जैसी नींद आएगी. म्हणजे रात के दिन में ऐसे काम करो कि दिन में सर उठा के अपन जी सके, और दिन के उजाले में ऐसा काम करो सुकून जैसी नींद आएगी. म्हणजे आपलं काम जे आहे, आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आपण दिवसभरामध्ये काय काम केलं, आपण काम केल्यानंतरचा रिझल्ट काय आला. आपण जरी 10 लोकांना भेटलो असेल तर सगळे 10च्या 10 पॉझिटिव्ह भेटणार नाही. एखादे 9 लोक निगेटिव्ह भेटतील आपल्याला. एखादे